विद्यार्थी मित्रांनो, आज आपण युवक भारती 11वी विषय मराठी या पाठ्यपुस्तकातील भाग क्रमांक 1 मधील 6वी कविता अभ्यासणार आहोत। या कवितेचे शीर्षक आहे दवात आलीस भल्या पहाटी व कवी आहे बासी मर्ढेकर। आता आपण थोडक्यात कवीचा परिचय बघणार आहोत। प्रसिद्ध कवी, कादंबरीकार, समीक्षक, सौंदर्य मीमांसक तसेच 20व्या शतकातील भारतीय साहित्यातील एक समर्थ कवी म्हणून बासी मर्ढेकर नावाजले गेले, कारण त्यांच्या काव्यकलाविषयक प्रगल्भ जाणिवेने मराठी कविता अंतर्बाह्य बदलली। मराठी काव्यक्षेत्रात केशवसुतांच्या कवितेनंतरचे महत्त्वाचे परिवर्तन मर्ढेकरांच्या कवितेने केले। म्हणूनच मर्ढेकरांना दुसरे केशवसूत सुद्धा म्हटले जाते। त्यांची कविता भावोत्कट तरीही चिंतनगर्भ, आविष्काराच्या दृष्टीने प्रयोगशील व दीर्घदर्शी होती। ही कविता मानवी जीवनातील तसेच वर्तमान परिस्थितीतील अंतर्विरोधाचा संघर्ष व त्यातून येणारी अस्वस्थता टिपणारी होती। त्यांनी नवीनता ही संकल्पना मराठी कवितेत आणि समीक्षेत रुजवली। त्यांचे सौंदर्यविषयक लेखन त्यांच्या मौलिक सिद्धांतामुळे आजसुद्धा मराठी साहित्यात प्रसिद्ध झालेले आहेत। मर्ढेकरांनी मराठी साहित्याला अमूल्य देणगी दिलेली आहे। त्यात त्यांनी कविता संग्रह, कादंबऱ्या तसेच समीक्षणात्मक लेखसुद्धा लिहिले आहेत। तसेच कविता संग्रहाच्या अंतर्गत आपण डोकावून बघितले तर शिशिरागम, काही कविता, आणखी काही कविता हे त्यांचे कविता संग्रह आणि कादंबऱ्या रात्रीचा दिवस आणि तांबडी माती व पाणी हे त्यांच्या कादंबऱ्या। तसेच समीक्षणात्मक लेखनमध्ये सौंदर्य आणि साहित्य हे त्यांचे गाजलेले समीक्षणात्मक लेखन होय। मित्रांनो, आता आपण दवात आलीस भल्या पहाटी या कवितेचा आशय थोडक्यात बघणार आहोत। प्रस्तुत कविता म्हणजे प्रेयसीच्या आगमनाच्या आठवणीचे भावरम्य वर्णन आहे। पहाटेच्या संध्याकाळी कवीची प्रेयसीशी दृष्टीभेट झाली। ती भेट कदाचित स्वप्नातील असेल व प्रत्यक्षातील, त्यामुळेच भेटीचे स्वरूप धूसर होते असे कवी सांगतात। प्रेयसी आली तेव्हा तिने पहाटेच्या आकाशात तेजाळणाऱ्या शुक्राप्रमाणे कवीच्या मनाचे आकाश उजळून टाकले। तिचे चालण्यातले सौंदर्य, चंचल नजर यामुळे कवीची वृत्ती काहीशी उल्लसित झाली, परंतु हसूनसुद्धा ती प्रेयसी अनोळख्यासारखी वागली। यामुळे कवीच्या मनातील व्याकुळता कायमच राहिली। प्रेमातील परस्पर विरोधी भावनांचे धागे गुंफून हळव्या मनस्थितीचे अतिशय सुंदर कवीने अत्यंत तरलतेने इथे वर्णन केलेले आहे। तेच आपण आता अभ्यासणार आहोत। मित्रांनो, आता आपण या कवितेच्या ओळी वाचणार आहोत आणि त्यानंतर त्याचा अर्थ बघणार आहोत। तर कवितेच्या ओळी याप्रमाणे आहे। दवात आलीस भल्या पहाटी, दवात आलीस भल्या पहाटी, शुक्राच्या तोऱ्यात एकदा, जवळून गेलीस पेरीत अपुल्या, जवळून गेलीस पेरीत अपुल्या, तरल पावला मधली शोभा, तरल पावला मधली शोभा। या काव्यपंक्तींचा अर्थ याप्रमाणे आहे। कवी प्रेयसीला म्हणतात की भल्या पहाटेच्या संध्याकाळी म्हणजेच दव पडण्याच्या वेळी तेजाळणाऱ्या शुक्र ताऱ्याप्रमाणे तू आलीस आणि माझ्या मनाचे आकाश उजळून गेले। तुझी ती मनमोहक चाल, त्या चालीतील सौंदर्य पाहून मी अतिशय उल्लसित झालो आणि त्यात हरकून गेलो आणि वेडासुद्धा झालो, असे या ओळींचा अर्थ आहे। तर कवितेच्या दुसऱ्या ओळी याप्रमाणे आहेत। अडलीस आनिक पुढे जराशी, अडलीस आनिक पुढे जराशी, पुढे जराशी हसलीस, मागे वळूनी पाहणे विसरलीस का, मागे वळूनी पाहणे विसरलीस का, विसरलीस का हिरवे धागे, असा प्रश्न इथं कवीने प्रेयसीला केलेला आहे। त्याचा अर्थ
याप्रमाणे आहे की जाताना पुढे थोडीशी अडखळलीस आणि नाजूकसे हसलीस, परंतु मागे वळून पाहिलेही नाहीस. आपल्यातील ते अलवार कोवळे प्रेम आणि प्रेमाचे ते नाजूक भावबंध तू विसरली आहेस का? अशा प्रकारचे अनेक प्रश्न कवीने प्रेयसीला विचारले आहेत. तिसरे पद याप्रमाणे आहे. लक्ष कुठे अन कुठे पिपासा, लक्ष कुठे अन कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा, डोळ्यांमधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा, डोळ्यांमधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा. कवी प्रेयसीला सांगतात की लक्ष तुझे भलतेकडेच दाखवून आपली प्रेमपिपासा लपवणारी तुझी चंचल नजर मला खुणावत आहे. तुझे सौंदर्य मला मोहवत आहे. तुझ्या डोळ्यात दिसणारी लाजेची आणि प्रेमाची लाली पाहण्याचा तो पाऱ्यासारखा निसटणारा सुखद क्षण मी कसा बरे धरून ठेवू, असे कवीने प्रेयसीला म्हटले आहे. पुढील पद याप्रमाणे आहे. अनोळख्याने ओळख कैशी, अनोळख्याने ओळख कैशी, गतजन्मीची द्यावी सांग, कोमल ओल्या आठवणींची एथल्याच जर जर बुजली रांग, कोमल ओल्या आठवणींची एथल्याच जर बुजली रांग. कवी प्रेयसीला सांगतात की आज तू अनोळखीपणाचा आव आणलास. वर्तमानातील कोमल ताज्या आठवणींचं जर अशा विरून जाणार असतील तर अनोळखी झालेल्या गतकाळातील आपल्या प्रेमाची ओळख आता मी तुला कशी बरे द्यावी. म्हणजेच जर आपल्या दोघांमधल्या त्या कोमल ओल्या आठवणी तुझ्या मनातून हरवत चाललेल्या मला दिसत आहे, तर आपली ओळख गतजन्मीची आहे याचे स्मरण मी तुला कसे करून देऊ. अशा प्रकारे प्रश्न कवीने प्रेयसीला केलेला आहे. पुढील ओळी याप्रमाणे आहेत. तळहाताच्या नाजूक रेषा कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या, तळहाताच्या नाजूक रेषा कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या, तांबूस निर्मल नखावरी अन, तांबूस निर्मल नखावरी अन, शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या. कवी प्रेयसीला सांगतात की तुझ्या तळहातावरील नाजूक रेषा कोणी कशा वाचाव्या, त्यावरून भविष्य काळातील आपल्या भेटीचे भाकीत कोणी कसे करावे, म्हणजेच आपल्या प्रेमाचे भवितव्य काय असेल याचा अंदाज कसा बरे बांधावा. तुझ्या त्या सुकोमल पांढऱ्या शुभ्र नखांवर आकाशीच्या शुभ्र चांदण्या गोंदण्याचे स्वप्न आता फक्त स्वप्नच बनून राहील की काय, अशा प्रकारचा प्रश्न कवीच्या मनात उपस्थित झालेला आहे. आणि आता कवितेच्या शेवटच्या ओवी याप्रमाणे आहेत. दवात आलीस भल्या पहाटी, दवात आलीस भल्या पहाटी, अभ्रांच्या शोभेत एकदा, अभ्रांच्या शोभेत एकदा, जवळून गेलीस पेरीत अपुल्या, जवळून गेलीस पेरीत अपुल्या, मंद पावला मधल्या गंधा. कवी सांगतात की भल्या पहाटे विरल सुंदर अभ्रे अरुणोदयाच्या प्रतीक्षेत असताना आठवणींच्या धुक्यात हळुवार पावलांनी अशीच एकदा तू आलीस आणि आपल्या आठवणींचा गंध मनात पेरत हळुवार पावलांनी अशीच निघून गेलीस. या गोष्टीचं खूप खंत कवीला वाटत आहे आणि त्यांनी या कवितेच्या माध्यमातून प्रेयसीला अनेक प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, कविता इथेच संपलेली आहे, परंतु दवात आलीस भल्या पहाटी ही प्रेम कविता भावोत्कट आहे. कवीने प्रेमातील परस्पर विरोधी भावनांचे धागे गुंफून अत्यंत तरलतेने प्रियकराची हळवी मनस्थिती या कवितेत टिपलेली आहे. प्रस्तुत प्रेम कविता वाचल्यानंतर त्यातील कल्पना सौंदर्य मनाला मोहवते. भल्या पहाटे दव पडण्याच्या वेळेस म्हणजे शुक्र ताऱ्याच्या तोरात येणारी किंवा अभ्रांच्या शोभेत येणारी ती म्हणजे प्रेयसी
तिचा स्मृतिगंध जपणारा तो म्हणजेच दोघेही वाचकांच्या मनात रुंजी घालतात. तिचे रूपसौंदर्य नेमकेपणाने शब्दबद्ध करणाऱ्या कवीची रसिक सौंदर्यसक्त दृष्टी दिसून येते. कविता वाचल्यावर प्रतीक प्रतिमांचा चपलकपणे केलेला वापर हे वैशिष्ट्यपूर्ण दिसून येते. स्त्री पुरुषांना एकमेकांविषयी वाटणाऱ्या आकर्षणाचे, प्रेमाचे आणि भेटीच्या तळमळीचे व विरहाचे, मनाच्या व्याकुळतेचे इथे कवीने आपल्याला दर्शन घडवलेले आहे. धन्यवाद मित्रांनो.